तुम्ही इमॅजिन नाही करू शकत असं एकदम दगडामध्ये कोरलेली पूर्ण गुफा आहे. हा माणसाचा स्ट्रक्चर आहे पूर्ण. 1600 वर्ष जुनी आहे ही लेणी. हिंदू आणि बौद्ध असं दोन्ही धर्मांचं मिळून हे स्थान आहे. अत्यंत पवित्र स्थान आहे आणि देवी बिवीला भरपूर मानतात. जत्रा बित्रा भरते म्हणतात मोठी. चारी बाजूनी दगड आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण उभं आहे. हे बघा काय भारी आहे. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. माझं नाव चेतन रावराने. विविध ठिकाणी फिरत असतो आणि त्याची माहिती माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो. मी आता आहे लोकांना सहसा माहीत नसलेल्या आणि 100-200 नव्हे तर तब्बल 1500 वर्ष जुन्या असलेल्या मुंबईतील ऐतिहासिक लेण्यांमध्ये. ती म्हणजे जोगेश्वरीची लेणी. हे बघा, हा दिसतो छोटूसा तुम्हाला दरवाजा. तिथून आपल्याला आत जायचं आहे. पहिलं तुम्हाला सांगतो इथे यायचं कसं. तुम्हाला मेन गेट दाखवतो. हा आहे मेन गेट. तुम्हाला इथे यायचं असेल तर जोगेश्वरी रेल्वे स्टेशनला उतरा आणि रिक्षावाल्याला सांगा जोगेश्वरी लेणी म्हणून. 20 का 30 रुपये शेअरिंग आहे. जर तुम्ही हायवेने आलात, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय तिकडून 10 मिनटावर चालत आहे. जवळचं स्टेशन आहे जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्टेशन आहे. मेन एंट्रीला गुफेचा इतिहास आहे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषामध्ये. आता आपण आतमध्ये प्रवेश करतो आहे त्या गुफेमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मुंबईमध्ये ही अशी एक लेणी आहे 1500 वर्षांपूर्वीची, पण कोणाला काय माहितीच नाही. हे बघा, इथून चालत चालत आलो. इकडे चपला काढाव्या लागतात कारण आतमध्ये मंदिर आहे. वर बॅनर लागला आहे श्री जोगेश्वरी गुफा मंदिर सेवा मंडळ. हा मंदिराचा मेन प्रवेशद्वार, पण पूर्ण वाट लागली आहे. आतमध्ये दोन्ही बाजूला असे आहे. ते बघा, सगळं जुनं आहे पण ते लक्ष द्यायला कोण नाही. त्या बाजूला पण आहे. हे ॲक्च्युली ना लेणे आहेत सगळे, म्हणजे कोरीव काम बांधकाम आहे, पण कोण लक्षात येतं त्यामुळे ही वाट लागली आहे. हे बघा, हे 2 माणसं आहेत. 1 2 इथे पण हे काय. हा माणसाचा स्ट्रक्चर आहे पूर्ण, पण ते कळत नाही. 1500-1600 वर्षापूर्वीचं आहे सगळं बांधकाम, दगडात कोरलेलं. सेम समोर आहे हे मंदिराचं मेन प्रवेशद्वार. पूर्ण वाट लागली आहे. आपण आता आतमध्ये आलो. हे समोरच जोगेश्वरी मातेचं छोटूसं मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊया. पण आजूबाजूचा एरिया बघा, पूर्ण काळोख आहे. तुम्ही इमॅजिन नाही करू शकत असं एकदम दगडामध्ये कोरलेली पूर्ण गुफा आहे. हे जोगेश्वरी देवीचं मंदिर आणि आजूबाजूची सगळी गुफा. भरपूर मोठी गुफा आहे. सोळाशे वर्ष जुनी आहे ही लेणी. म्हणजे 100-200 नाही तर तब्बल 1600 वर्ष जुनी. मुंबईमध्ये बघा ही लेणी आहे. आपल्याला माहिती पण नाही कसं आहे बघा.
हे बघा इथून आलो, ही पूर्ण अशी जागा लागते आणि या बाजूला महादेवचं मंदिर. हे शिवाचं मंदिर, महादेवचं, पाया पडलो. बाजूला अशी छोटीशी गुफा टाईप आहे. आता आपण चाललो आहे त्या साईडला, पुढे हनुमानचं मंदिर नाही आहे. आपण हे बघा असं इथून आलो, हे समोर आहे हनुमानचं मंदिर छोटूसं. परत बाहेर आलो, या ठिकाणी रस्त्याचं सगळं बंद आहे. भारी आहे पण कोण लक्ष देत नाही, त्यामुळे असंच सगळं वाट लागली आहे. हे बघा तिकडे हनुमानचं मंदिर, पाया पडून परत याच ठिकाणी आलो आपण. आता परत जोगेश्वरी मंदिराच्या आतमध्ये जाऊया. तिकडून एक रस्ता आहे वरती जायला, चला. हे बघा त्या दरवाजातून आपण परत आतमध्ये आलो, महादेवचं मंदिराचं दर्शन घेऊन. हे जोगेश्वरी मातेचं मंदिर आणि आता इथून परत आतमध्ये चाललो आहे. वरती काही भाग आहेत, गणपतीचं मंदिर वगैरे नाही आहे, दत्त मंदिर आहे, ते बघायला जाऊया. हिंदू आणि बौद्ध असं दोन्ही धर्मांचं मिळून हे स्थान आहे, अत्यंत पवित्र स्थान आहे. आणि मेन म्हणजे 1500 वर्षापूर्वीचं आहे, इतकं जुनं आहे. कोणाला माहिती पण नसेल मुंबईकरांना. आणि देवी बिवीला भरपूर मानतात, जत्रा बित्रा भरते म्हणतात मोठी. वरती एकदम डिझाईन आहे म्हणजे हे बघा काय भारी आहे. या दरवाज्यातून आपण आलो, समोर योगेश्वरी मातेचं मंदिर आणि दगडात मुख कोरलेली मूर्ती आहेत. या साईडला एक मार्ग जातो पण तिकडे काय नाही आहे, असंच आहे फक्त. इथून आलो हे या साईडला सरळ. हे गणपतीचं मंदिर लागतं. इथून आलो आणि हा गणपतीचं मंदिर म्हणजे दगडात कोरलेला गणपती. या दरवाजातून आपण आलो, इकडे गणपती बाप्पा आहे, त्याचं दर्शन घेतलं. आता जे एकदम वरती बघताय ना, ते दत्त मंदिर आहे. जर तिकडे तुम्हाला जायचं असेल तर इथून जावं लागतं.
तिथून पायऱ्या चढून जावं लागतं. जर तुम्हाला तिकडे वरती जायचं असेल तर आपण जाऊया. हे बघा इथून आलो. अरे ह्या साईडने असं जावा. हे बघा इथून आलो असं राऊंड मारून पूर्ण तिकडे जायचं आहे. हा बघा मेन प्रवेशद्वार वरून असा दिसतो आहे बघा. असं इथून चालत चालत आलो आहे. आतमध्ये गेलो फिरून असं टर्न मारून पूर्ण इथे आलो. या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. जर त्या दत्त मंदिरकडे तुम्हाला जायचं असेल तर त्या बाजूने तिकडे असं फिरून जाऊ शकता. भारत सरकारने 1909ला ह्या ज्या लेणी आहेत जोगेश्वरीच्या त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे ते भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर येतं. आणि भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर आल्यावर ते माहिती आहे तुम्हाला लक्षविक्ष काही देत नाही. हे बघा तिकडून आलो असं पूर्ण राऊंड मारला. छोटूसा गेट आहे. असं चालत चालत इथे आलो. हे इकडे छोटूसं दत्त मंदिर. हे पार्टी आहे दत्त मंदिर. आणि असं दगडात कोरलेलं दत्त मंदिर. आपण आतमध्ये जाऊया. कणकी आहे. हे काय आहे आणि आतमध्ये दत्त मंदिर. प्रसाद वगैरे ठेवला आहे. फोटो आहेत अलग अलग देवांचे. कसं बघा एकदम म्हणजे सगळीकडून पुरा दगड आहे. दगड त्याच्या आत चारही बाजूनी दगड आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण उभं आहे. याला म्हणतात लेण्या, म्हणजे दगडामध्ये जे कोरीव काम करतात. आणि हे आजचं नाही आहे, 100-200 वर्षापूर्वीचं नाही आहे, तर 1500 वर्षापूर्वीच आहे. इथून पाया पडून बाहेर आलो आणि समोरचा हा नजारा. तर ऑलमोस्ट सगळं मी तुम्हाला दाखवलं. जोगेश्वरी येथील ह्या ज्या ऐतिहासिक लेणी आहेत 1500 वर्षापूर्वीच्या, एकूण एक तुम्हाला माहिती दिली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि असेच भन्नाट व्हिडिओ बघायचे असतील ट्रॅव्हलवाले, मी विविध ठिकाणी फिरत असतो आणि त्याची माहिती माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. असेच जर भन्नाट व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू लवकरच.